सभापती महोदय, दोनही विषय क्रमांक 33 आणि विषय क्रमांक 35 विलास भाऊचं मी धन्यवाद देतो। ही संपूर्ण यादी मी सुद्धा वाचली आहे। अनिल भाऊ, माझा प्रभाग क्रमांक 10 मध्ये सभापती महोदय श्री संत गजानन महाराज मंदिर आहे। अविनाश भाऊ आणि मी तिथले आम्ही भक्त आहोत गजानन महाराजांचे। तर त्या ठिकाणी एक शेड बांधण्यात आलेला आहे, त्या शेडचे आम्ही साक्षीदार आहोत। परंतु त्या लिस्टमध्ये 2 शेड बांधले म्हणून दाखवतात तिथं। अविनाश भाऊ सोबत चर्चा सुद्धा केली मी। म्हणजे माझा प्रभाग क्रमांक 10 मध्ये संत श्री गजानन महाराज मंदिर आहे श्री कॉलनीमध्ये, त्या ठिकाणी एक शेड बांधलेला आहे भाऊ बबलू भाऊ। या लिस्टमध्ये 2 शेड बांधले म्हणून दाखवत आहे, या लिस्टमध्ये आहे सध्या। संपूर्ण लिस्ट वाचले मी। सभापती महोदय, तेजवानी जी, आपकी मेरी दुश्मनी नहीं, अपन ये महानगर पालिका में जुड़े हैं, लेकिन कुछ विषय पे अपन ने एक सामाजिक जानिव रख के काम करना चाहिए। ये विचारों की लड़ाई है, ये अपनी आपस में कोई दुश्मनी नहीं है। आपल्या महानगरपालिकेमध्ये मी 25 वर्षापासून या सभागृहाच्या संबंधात आहोत। दुसऱ्यांदा मी निवडून आलो। विलास भाऊ आणि बबलू भाऊ तर आमचे नेते आहे, अविनाश भाऊ। परंतु या शहरामध्ये अशा प्रकारचा करोडाचा भ्रष्टाचार होत असताना आपण लोक शांत जर राहिलो तर आम्ही आमच्या झोपडपट्ट्यामध्ये येऊन पहा, नाल्या अजूनही नाही आहेत, रस्ते नाही आहेत, दिवाबत्ती नाही आहे। इकडे करोडाचा निधी डबल टिबल सांस्कृतिक भवनमध्ये आपण अनेक वर्षापासून पाहत आहोत। रस्ते चांगलेच आहे, मागच्याच एक आणि दुसऱ्या वर्षीचे 2 रस्ते टाकले, एकच रस्ता आणि 2 त्यात दाखवले। लिस्टमध्ये आहे, मी म्हणतो म्हणून नाही, माझ्या सभागृह म्हणजे माझ्या प्रभागामध्ये सुद्धा आहे। अशा प्रकारचे जर हे काम होत असतील तर मी सुरुवातीला तुम्हाला आता माफी मागतो। मगाने मी चिडलो अविनाश भाऊ, सभापती महोदयाची मी माफी मागतो की कुठल्याही भ्रष्टाचारासंबंधी जर समजा कुठला नगरसेवक बोलत असतील तर त्याची पाळेमुळे आपण जाणून घेतले पाहिजे, खरं खोटं जाणून घेतलं पाहिजे। बबलू भाऊंनी किंवा आमच्या इतरांनी सांगितलं किंवा रिटायर्ड जज ठेवा। रिटायर्ड जजच्या मार्फत अनेक अधिकाऱ्याची चौकशी झाली आपल्या महानगरपालिका। आता मी नाव घेणार नाही। आता आष्टीकरचं नाव घेता, आष्टीकरच्या नावासोबत खाली उपायुक्त, लेखा अधिकारी, बाकीचे अधिकारी, इंजिनियर, सहाय्यक आयुक्त सगळेच येतील ना। बबलू भाऊ, विलास भाऊ, या महानगरपालिकेचा एकटा आष्टीकरवर तुम्ही कशाला आरोप करत आहात? अरे आष्टीकरच्या अंडरमध्ये खालून वर जाते ना। मग प्रत्येक कर्मचारी, इंजिनियर पासून उपायुक्तापासून आयुक्तापर्यंत, लेखाधिकारीपासून सर्व दोषी आहेत। मग तुम्हाला FIR करायचं तर सगळ्यावर करावं लागेल। ठेकेदार तर आहेच, विषयच नाही आहे। एक काम जर तुम्ही 3 वेळा दाखवत आहे आणि करोडाचा रुपये निधी आपण या महानगरपालिकेचा खात आहे, तर भाऊ तुम्ही साले म्हटलं तर मी त्याच्यापेक्षा अजून एखादा शब्द वाईट बोला वाटतं, पण बोलता येत नाही माणसाले। एवढा हरामखोरपणा असते। अरे आम्ही आमच्या नगरामध्ये साधी जिथं नाल्यातून किडे जातात लोकांच्या घरी, तर नाली दुरुस्त नाही करू शकून आलो, रोड नाही बांधू शकून आलो, लाईट नाही लावू शकून आलो। आणि अशी इथं करोड रुपयाचा निधी आपण 200-300 करोड, मी पूर्ण यादी वाचली सभापती महोदय। मी तुम्हाला माफी मागतो, अजून परत मागतो बघांच्यासाठी। परंतु शहराच्या दृष्टीकोन जर विचार केला तर आपण हे संपूर्ण सभागृह सामाजिक जाणीवेतून कार्य करतात म्हणून या सभागृहामध्ये येतात। इथं दलाल लोक किंवा डायरेक्ट लोक येत नाही। डायरेक्ट आले असतील तर तेही विधितज्ञ आहे, संपादक आहे, माजी महापौर आहे। म्हणजे इथं या सभागृहात कुठलाच मेंबर हा सामाजिक जाणीवेत नसताना आलेला नाही आहे। प्रत्येक माणूस हा सामाजिक जाणीवेतून आलेला आहे। आणि असं असताना आतापर्यंत मजा मारली प्रशासकीय कार्यकाळामध्ये 4 वर्ष, त्याला वाटलं निवडणुका झाल्याच नाही पाहिजे। विलास भाऊ, निवडणुका झाल्याच नाही पाहिजे असं त्याला वाटत होतं। अरे मस्त जमते रे बा आपलं, कोणी नगरसेवक बोलायला नाही, कोणी लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही, कोणी माणसं बोलायला तयार नाही, लोकांना समजेच नाही। बबलू भाऊ सारखा राष्ट्रपतीचा पुतण्याच्या घरापाशी जर 70 लाखाचं काम होते त्याला माहीत नाही, आमच्यासारखे तर चिल्लर लोक आहे। या शहराची एवढी बेकार परिस्थिती झाली असताना जर आज आम्ही या ठिकाणी ओरडत आहोत तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी। मी यासाठी बोलतो की माझ्या प्रभागामध्ये सुद्धा संत श्री गजानन महाराजाचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये 1 शेड बांधला आणि 2 शेड दाखवले असं या यादीमध्ये आहे। मी ते यादी वाचून तुम्हाला दाखवू शकतो। कृपया तात्काळ याच्यावर कारवाई करावी अशी विनंती करतो। धन्यवाद। अरे बाबा, आधी आष्टीकरांच्या विरोधात तर FIR दाखल होऊ द्या, नंतर 34 मध्ये कॉमन इंटेन्शन साठी सारखा गुन्हा करण्यापुढे ते सगळ्यांना त्या करता येईल आपल्याला। आधी आष्टीकरांच्या विरोधात आधी FIR करायला लावा।